ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार असून विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अनेक भागात पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी तर दिवसा तापमानात वाढ दिसून येत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवलाय. सध्याच्या घडीला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या मध्यापासूनच राज्यावर पावसाचे ढग दिसतील. आठवडा अखेरीस या प्रणालीला वेग येणार असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची चिन्हे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होत असतानाच पुढील काही दिवसांसाठी किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे. दरम्यान पावसाच्या सरीमुळे दिवसाही हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईत मात्र तापमानात वाढ होणारी कायम राहणार असून उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. तर शहरामध्ये धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे दृश्यमानताही प्रचंड कमी राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.